बघा आता आम्ही दोघे जण कसे दिसतो नक्की कमेंट करून सांगा. युट्यूब फॅमिली मधून आपल्याला दिलेल्या फणस बाहेरच ठेवलं होतं आपण. हा कट करताय ना? हा कर ना. तर फायनली बघा एवढे निघाले फणस. वा लास्ट आहे बघा. बापरे लास्ट वाला कसला भारी आहे ना. म्हणजे ना भारी वाटत. अजून आहेत वाटते 2-3 कसं निघले सर्व निघले ना. कसलं भारी वा दिसतंय ना. वा वा वा. शेप आहे बघा. तर बघा इकडे आता एक मी पेन्सिल घेतली आहे जे आपल्या घरात असेल ते. आता सीख कबाब टाईप आपल्याला बनवायचं आहे याच्याकडून. तर आपण ना आता फ्राईंग पॅन मध्ये तेल टाकलंय गरम झालाय. एक एक करून सोडूया आपले सोयाबीन सीख कबाब. जसे फ्राय व्हायला लागले ना सुगंध. आणि बघा सीख कबाब बाहेर काढलेले आहेत. नमस्कार सर्वांना. पहिला आपला हा ब्लॉग असा असेल एवढ्या वर्षानंतर पहिला आपला असा हा ब्लॉग असेल का आपण रात्रीच्या 11 वाजता ब्लॉगचा इंट्रो शूट करतोय. म्हणजे रात्रीच्या 11 वाजता आपण ब्लॉगला सुरुवात करतोय. तर सोनलताई आहे. सोनलताई आणि सोनलताईची फॅमिली आपल्याकडनं मसाला घेण्यासाठी येणार आहेत. तर त्यांचं उरणमध्ये काहीतरी काम आहे तर उरणमध्ये गेलेत. ॲक्च्युली त्यांना भेटायचं होतं दुपारीच पण त्यांना जो मी नंबर दिला होता कॉलिंगचा ते त्यांना नंतर समजला का कॉलिंगसाठी दुसरं आहे. तर ते राहूनच गेलं दुपारचं त्यांचं. तर त्याही सांगितलं का आज रात्री चेंबूरला घरी जाता जाता तुमच्याकडनं म्हणजे आपल्याकडनं मसाला कलेक्ट करतील म्हणून असं सांगितलं. तर आता 10 मिनिटात येणार आहेत. तर मी आता त्यांची वाट बघतोय. जर त्यांचा फोन आला ना का लगेच आपण त्यांना मसाला द्यायला जाऊया मग नंतर घरी जाऊया. रात्रीचे 11 वाजलेत आणि आपल्याकडनं मसाला घेण्यासाठी आलेत. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव तुमचं? कुंदा पाटील. कुंदा पाटील. आणि माझे मिस्टर नाव काय? चंद्र पाटील. हा मुलगी. नमस्कार ताई. नाव काय तुमचं? नमस्कार ताई. काय नाव तुमचं? अच्छा मीना ताई आहेत. आणि सोनल ताई. तुमचं काय दादा नाव? हेमंत दादा. ओके. तर आपल्याकडनं मसाला घ्यायला आलेत. तर हा मसाला तुमचा 3 किलो सांगितलेला तुम्ही. ओके. फर्स्ट टाइम यूज करणार आहेत का याच्या अगोदर तुम्ही? फर्स्ट टाइम पहिल्यांदाच. चालेल ठीक आहे. मग फीडबॅक नक्की द्या हा मसाला यूज केल्यावरती. थँक्यू. अरे वा फणस. फणस आम्हाला खूप आवडतो. अच्छा म्हणून दिला का? कारण आम्ही अलिबागला गेलो होतो ना तर घाईमध्ये ते जरा आमचा प्लॅन कॅन्सल झाला. आम्ही विचार केलेला का फणस आम्ही घेऊन जाणार. स्ट्रॉंग झाडावरचं आहे. अच्छा अच्छा वा मस्त. थँक्यू सो मच. स्नेहा तर आता जामच खुश होणार. तिलाच फणस. थँक्यू. डँग डँग लाईट लाव. आता मसाला दिला. तुला आवडते ना भरपूर फणस. किती सुंदर दिसते बघा कलर. किती क्यूट. आता काय त्यांच्या झाडावरच आहे. वाव. आम्ही अलिबागला गेलो ना तेव्हा मी यांना बोलले आपण घेऊया पण आपण कसं एक दिवस अगोदरच चेकआउट केला तर रात्र झालेली म्हणून सगळी कोणच नव्हतं तिकडे. आई बरोबर. तर मस्त. कधी कट करायचंय? उद्या कट करू ना. थँक्यू. आवडलं का? सानूला मी हे केलं म्हणून. तुझ्यासाठी. मग पप्पा आणि मम्मीसाठी हे दिलंय. हा चॉकलेट दिलंय. थँक्यू आई बाबा बोल. ओके. किती मस्त ना. बघ तू विचार करत होती ना अलिबागला गेल तेव्हा. पण आता काय ऑर्गॅनिक बोलूया हा आपल्या स्वतःच्या झाडावरचं आपल्याला दिलंय तर खरंच थँक्यू सो मच. कारण इच्छा होती की म्हणजे एकदम फ्रेश काढून खायची. बरोबर. पूर्ण होणार. थँक्यू. बघ ना किती भारी वाटतंय ना. मस्त. आपण मार्केट मधनं आणतोय तो माहितीये ना कसं असतंय. आणि ते चांगलंच असतं पण आपण कसं आता हे घरातलं आहे. हा. याची जी चव असते ती कुठेच नसते. बरोबर. एवढं प्रेमाने दिलं तर खूप टेस्टी असेल. थँक्यू. ओके. उद्या कट करू आपण. हा चालेल. किती क्यूट आहे ना. नमस्कार सर्वांना. तर आता मी ब्लॉगला सुरुवात करतोय. तर आता भरपूर काम आहे. भरपूर जणांच्या ऑर्डर म्हणजे खूप जणांना रिप्लाय दिले बिझनेस नंबरवरती. सर्वांच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत आणि आता उल्वेमधनं ज्यांनी ऑर्डर केले त्यांना सर्वांना मसाले डिलिव्हरी करायला जायचंय. पण उल्वेमध्ये मसाले घेऊन जायच्या अगोदर आपल्या स्नेहा तर आपल्याला कालच तुम्ही बघितलं असणार युट्यूब फॅमिली मधून आपल्याला दिलेल्या फणस बाहेरच ठेवलं होतं आपण. हा कट करताय ना? हा कर ना. तुला नाही जमणार? मला नाही जमणार. ओके चल हे मी बघा करते. हाताला सांग लागलं तू काय करत होती सांगू आतमध्ये? असं आहे की माझ्यासोबत खेळा बस. खेळायचंय तुला मम्मी Friends सोबत? नाही ना तिच्या खाली कोणच नाही. अच्छा खेळायचंय का? हो आपण चालेल. खेळू. फणस कट करणार का? मम्मा मला नाही. चल मी कट करते.
तेल बी नाही लावावं लागणार. छोटं आहे ना. एवढं इझिली कट झाला ना. छोटा आहे ना म्हणून, मोठा असले होते. वाव. वा, मी काय बोलले तुम्हाला की जे ऑर्गॅनिक असतं त्यांचं चव वेगळीच असेल. बरोबर बोलले ना. झाडावरचं त्यांचे. वा, एक कसला नंबर. पिकलाय बघा. हो, मन भरून गेला. सुगंध पण कसला आलाय ना. जबरदस्त सुगंध. बघा काय सुंदर आहे. आणि गोलवाले आहे ना हे? हा, गोलवाला आहे. रावत नाही वा, त्याला. अरे वा, तुला जो मी पाहिजे बोले होता तोच आहे. गोलवाला आहे. वा, गोलवाला. यार टेस्टी लागणार आहे हा हे. एकदम गोड ना. गोड आहे वाव. ना. चला आता काढून घेतो पटकन याला मस्त पैकी. तर हे चिकटपणा आहे ना, सर्वात पहिले आपण हे करूया. स्नेहाची पसंत. बरोबर. हो ना. मी मधी बोललेले जेव्हा तुम्ही आणलेला फणस की गोलवाला पाहिजे होता. हा. तर ताईने आणलाय ते पण घरातला. आणि अलिबाग वरून पण माझी इच्छा राहिलेली ना. हा, मी ते व्हिडिओ मध्ये पण सांगितलं तेव्हा आईनं. बोललेले का तुम्ही. हा. दुसरा एक घ्या ना टिश्यू. नाही. हे काय करताय. हा? हे काय करताय असं करते मी आता असं. अच्छा, आयडिया बघा. वाव, सुगंध बघ. वाव, समजलं? किती सुंदर. हा, सानू ये बघ. वा, किती भारी निघालेत ना. हो ना, हे बघ ना. इझी आहे ना एकदम. हे बघा. एवढं टेस्टी आहे ना. एकदम जसं कट केला सुगंध आला. खातच बसायचं वाटतं, इतकं टेस्टी आहे. भरपूर टेस्टी आहे. सुगंध पण किती स्ट्रॉंग आहे ना याचा. हा. कोणाकोणाला फणस आवडते नक्कीच कमेंट करून सांगा. आम्हाला तर खूप आवडतंय ना. हो, हे बघा. आणि या आता सीझन आता संपत येईल ना. असा पिवळा निसता पिवळा भडक आम्हाला फर्स्ट टाइम असा एवढा भेटला. हो, या टायमिंगला फर्स्ट टाइम. कारण लास्ट टाइम जे आपण वाशी मधून आणले अजून 2 पॅकेट आहेत फ्रीज मध्ये. वाव, बघा किती क्यूट आहे. एकदम गोड. तर फायनली बघा एवढे निघाले फणस. वा, लास्ट आहे बघा. बापरे, लास्ट वाला कसला भारी आहे ना. Cute म्हणजे एकदम भारी वाटत. अजून आहेत वाटते 2-3 का निघले सर्व. निघले ना. कसला भारी वा. दिसतोय ना. वा वा वा, शेप आहे बघा. छान मस्त. थँक्यू सो मच आई. तुमच्या मुलं आज आम्हाला आपल्या घरातले फणस खायला मिळाले. हा. हो ना मग. एकदम टेस्टी आहे. आणि तुला आवडते म्हणून ते बरोबर डोक्यामध्ये ठेवलेलं की तुला आवडतं दोन. बोललेले पण ना व्हिडिओ मध्ये की मला आता गोलवाले फणस खायचे. हे बघा कसे आहेत, गोल गोल, छान, एकदम मस्त. तर मसाला घेण्यासाठी दादा आहे. तर आपल्याकडनं 2 किलो ते ऑर्डर केलेलं आहे. तर त्याला मसाला हवाय म्हणून फोन करतात. तर आता मी एक काम करतो, स्नेहा तोपर्यंत फणसचे गरे काढेल, मी जातो मसाला द्यायला. आणि उलव्यामध्ये ज्यांचे आहेत ना त्यांना पण देऊन येतो. आपल्या किचनसाठी फक्त एक मसाला, स्नेहाज लजीज घरगुती मसाला. केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, बेस्ट क्वालिटी मसाला. आजच ऑर्डर करा. तर हे बघा इथे दादा आहेत, कल्पेश दादा. नमस्कार दादा. दादानी 3 किलो मसाला ऑर्डर केला. हिरो कुठे आहे? हाय, कुठे गेला? हाय, नमस्कार ताई. काय फिरायला आलं त्याला पप्पांसोबत? अपर्णा ताई आणि कल्पेश दादा. चला दादा, थँक्यू. नमस्कार दादा. नमस्कार ताई. कुठून आलेत तुम्ही सांगा एकदा. घनसोलीवरनं आपला मसाला घेण्यासाठी आलेत. तर हा तुम्ही 2 किलो मसाला ऑर्डर केला होता. आणि त्याच्यामध्ये ना कोलंबी पापड सुद्धा आहे. फर्स्ट टाइम घेणार ना तुम्ही मसाला, तर फीडबॅक नक्की द्या. हा, चला, थँक्यू. थँक्यू. आणि हा तुम्ही मसाला ऑर्डर केला होता 2 किलो मसाला. आणि त्याच्यावरती ना कोलंबी पापड फ्री आहेत. तर ती टेस्ट करून सांगा आम्हाला कशा आहेत ते. कशा आहेत काकी? बरं आहेत ना. एकदम मस्त चाललंय आपला. चला, आता तरी पण तुम्ही आता 1 वर्ष झालं असेल ना आपला मसाला. 1 वर्ष व्हायला आला असेल मात्र वाटतं. डिसेंबर मध्ये चालू केला. त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी 3-4 वेळेला घेतला मसाला आपल्याकडनं. बरं, 5वी वेळेला. हा, आता तुम्ही 2 किलो घेतलाय. कोलंबी पापड बद्दल नक्की सांगा. मसाल्याबद्दल तर तुम्ही सांगितलेलं आहे. चला, थँक्यू. चला 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 आता. चला चला. तर नमस्कार. तरी पण कधी म्हणजे किती टाइम झाला तुम्ही व्हिडिओ बघताय आपल्या? 3 वर्ष झाले आपले व्हिडिओ बघतात. आणि आपल्याकडनं आज पहिल्यांदा मसाला ऑर्डर केलाय ना?
तर मसाला तुम्हाला दिलेला आहे अर्धा किलो. तर फीडबॅक नक्की द्या हां टेस्ट केल्यावरती. थँक्यू. शेवटचा मसाला आहे हेमंत कोळी दादा आहे, तर बेलापूरला गेला आहे म्हणून सेक्युरिटी जवळ द्यायला सांगितलेलं आहे. मयुरेश डेल्टा. हेमंत कोहली. आवाज कमी कर ना चालू, कॉपीराईट येईल आवाज. ती काय खाते तू? बिगीज हे काय आवाज कमी करते? बघू कसं टेस्ट आहे बघा तुम्ही पण एक जरा. नको मला नको, ते माहिती आहे ते चीज सारखा लागेल थोडा ना. टेस्टी आहे, मस्त आहे. एक बार बघितलं एक बनला तर एक खाला तर खात राहणार. बघ चष्मा आणलाय बघा, माझा आणि स्नेहाचा चष्मा आला. तुमचा पहिले बघूया कसा आहे. तुझा वाव, डिझाईन तर दिली तुला माहिती होतं. पण मस्त दिसते ना आता. छान वाटतंय. आणि काय असं क्लास ओपन तरी करून दे, एक हाताने पडली बिडली तर खाली. तर हा माझा चष्मा आहे, मी तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा. अरे वा, कूल दिसतात एकदम. कसा दिसतंय नक्की कमेंट करून सांगा. कूल. हा स्नेहाचा. मी चेंज केला माझा ग्लास. सुंदर वाटते, गोल्डन. ही माझी चॉईस. आता बघू कसं दिसते. छान वाटतंय ना, थोडस स्टाईल चेंज झाला ना. आणि हा सानूचा चष्मिश फॅमिली. बघा आता आम्ही दोघे जण कसे दिसतो नक्की कमेंट करून सांगा. वेगळा नाही दिसत. नाही अरे आपण पहिल्यांदा आता वेअर करणार, ते पहिलं आपलं 3-4 दिवस तसंच मी एक बनवलेला, तो लेन्स कार्ट मधून होता, पण ते मला काही जास्त खास तेवढा काही खास नव्हतं. सांग तू पण ये ना, एक मिनिट. तिघे जण. आता आम्ही तिघे जण कसे दिसतो नक्की कमेंट करून सांगा. तिघे पण चष्मिश. चला एकदम क्लिअर दिसते. हा एकदम क्लिअर दिसते मला पण, एकदम असं हे वाटते. चले आता मग काय बनवायचं आहे? ऐका ना, काय थोडस येणे झालंय माझं वरती खाली. नाही बरोबर आहे ते, तुला तसं वाटते ते ऍडजस्टमेंट करून देईल जर तुला काय वाटत असेल तर. चल बापरे, किती क्लिअर दिसते. असं वाटतं की मी 3D च्या दुनियेमध्ये झाली आहे. मला पण तसंच वाटते, एकदम क्लिअर. वाव. तर इकडे आता ना मी एक हे घेतलाय टोप, त्याच्यातनं आपण सोयाबीन ऍड करूया गरम पाणीमध्ये आणि छान असं बॉईल करून घेऊया. काय करायचंय आपल्याला? बॉईल करून घ्यायचे 5-7 मिनिटं. सोयाबीन कबाब. ओके, काहीतरी नवीन खाऊया आज ना. नवीन खाऊया. हा, कधी खाल्लंय कबाब? भाजी खाली. बरोबर. माझे कटिंग स्किल्स चांगले नाहीये, तुम्ही तेच दाखवतात. अरे पण जेवण तर भारी बनवते ना, कटिंग बिटिंग काय आहे? काही नाही. शेफ लोक कसं कट करतात. अरे पण तुझ्या हातचं पण किती लोक खायला तरसतात जेवण. असं काय नाही. हा असं काय नाही. का नाही? असं काय नाही, मी बोलते तुम्हाला. तर बघा आता मस्त 5 मिनिटं बॉईल करून घेतले मी सोयाबीनला. आता पाणी काढून घेऊया. 5 मिनिटं हा आपण फक्त बॉईल करून घेतलंय. हो, थंड झाला ना की पुन्हा स्क्वीज करून पाणी काढायचं आपल्याला. ओके. गरम आहे ना खूप. तर बघा आता थंड झालं, आपण जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते स्क्वीज करून पूर्ण काढून घ्यायचं असं. ओके. तर हे बघा आता आपण सोयाबीन कबाब बनवणार आहोत. तर त्यासाठी अगोदर काय काय टाकलं अगोदरच ते मी तुम्हाला दाखवतोय. लसूण टाकलंय, कोथिंबीर टाकली, मिरची टाकली आणि आला टाकलेला आहे मिक्सर ग्राइंड मध्ये ना. थोडं करून करूया. मिक्सर ग्राइंडरच आहे. ओके, थोडा करूया का? हो, मग त्याच्यासाठी होणार नाही ना मग ते. तर बघा आता पुन्हा जे सोयाबीन आणि हिरवा वाटण आपण ऍड करून ग्राइंड केलं. थोडा टाइम गेलाय कारण की याच्यामध्ये पाणी ऍड नाही करायचं आपण. बघा पण झाला एकदम छान पाहिजे तसा. हो, थोडा जास्त टाइम गेला ना पण. तर हे बघा सर्वात पहिले ना बेसन आपण ऍड केलेलं आहे आणि मग त्यानंतर जिरा आणि मग त्यानंतर कांदा आणि मग त्यानंतर हळद आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आता तुमच्याकडे स्नेहा लजीज मसाला नसला तर तुम्हाला धणा पावडर, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि जिरा पावडर पण ऍड करावा लागेल. ओके. तर मीठ ऍड करूया चवीनुसार. पण आपल्याला हे सर्व मसाले ऍड करायची गरज नाही कारण आपल्याजवळ स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आहे. कोणतीही रेसिपी व्हेज असो नॉनव्हेज असो सर्व रेसिपींसाठी फक्त एकच मसाला, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला.
तुमचा ते 4, 5, 6, 7, 8 कितीतरी मसाले असतात किचन मध्ये, बरोबर. सगळ्यांचा व्याप एकदम सॉल्व करणार आहे. हो. म्हणजे फक्त तुमच्याजवळ हा मसाला असला ना, फक्त हा मसाला टाकायचा ना, हळद टाकायची. आणि एकदा तुम्हाला अंदाज आला ना की तुम्हाला किती पाहिजे, किती लागते जेवणात, तर तुम्ही तेवढं. आता बघा मी एक टाकते किंवा 1 ते 1.5 चम्मच टाकते. हो बरोबर. आणि जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर 2 टाकते बस, बरोबर. लास्ट. तर ते हा कसा बेनिफिट अंदाज आहे येतो. आपल्या मसाल्याचा, का तुम्हाला इतर कोणतेही मसाले घ्यायची गरजच नाही लागत. बरोबर. एकदम चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेतलेलं आहे बघा. तर बघा इकडे आता एक मी पेन्सिल घेतली आहे, जे आपल्या घरात असेल ते. आणि आता सीख कबाब टाईप आपल्याला बनवायचं आहे याच्याकडून. जसं आपण हॉटेलमध्ये बघतो ना. हो, कबाब. हा सीख कबाब बोलतो यांना. मी एक तुम्हाला सांगते, चिकन मोमोज बोलून सोयाबीनची फिलिंग बनवून देतात. हे मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला आहे खाताना. अरे इथं सोयाबीन, आता आपल्याला माहिती ना सोयाबीनचा हा, टेस्ट कसं, बरोबर. चिकनचा कसा आहे. हा. खूप लोक कन्फ्यूज असतात सोयाबीन आणि चिकनच्या टेस्ट मध्ये. त्यांना मग हे टाकून देतात सोयाबीन. स्वस्त असते ना. हा बघा दुसरा एक बनवलेला आहे. आणि चिकन मध्ये आणि याच्यामध्ये सोयाबीन मध्ये माहिती ना कसं वाटतंय, तसं चिकनच खाल्लंय आपण. टेस्ट लागते सेम. हा, म्हणून ते लोक फायदा उचलतात. हा. आणि बघा हा दुसरा एक बनवलेला आहे. ओके. आणि हे बघा इथे पॅन ठेवलाय गॅसवरती. हो. आणि मग त्यानंतर तेल. तर आपण ना आता फ्राईंग पॅन मध्ये तेल टाकलंय, गरम झालाय. एक एक करून सोडूया आपले सोयाबीन सीख कबाब. जसे फ्राय व्हायला लागले ना, सुगंध याला मग अल्टी पलटी किती टाइमात करायचं? आता 30 ते 40 सेकंड मध्ये. तो पण मी इकडे दुसरं काम पण करते ना. एकदम अप्रतिम सुगंध आलेला आहे. आणि बघा इथे तिखट डाल पण झालेली आहे. हो. हो 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 हो, माझी फेवरेट. आणि बघा आता स्नेहा अल्टी पलटी करते, म्हणजे राऊंड करायचं आपल्याला. हो. होईल. हा, कलर बघा गोल्डन टाईप आलाय त्यांना. आणि ऑलरेडी कसं आपण बॉईल करून घेतलाय ना, तर यांना जास्त हे करायची गरज नाही. सुगंध इतका अप्रतिम आलाय ना. भारी भारी. आणि बघा सीख कबाब बाहेर काढलेले आहेत. फायनली सीख कबाब झालेले आहेत. सोयाबीन सीख कबाब इथे शेवटचं ठेवलेलं आहे. चला झाल्यावरती मस्त आता जेवायला बसूया. तर आम्ही इथे आता 2घे जण बसलो होतो. सानू किचन मध्ये गेले आणि किचन मधून तिने कबाब घेऊन आली आणि चमच्याने खाऊन चमचा वाजवते ती. कसं झालंय मग ते सांगितलं. नको, पाडू टेस्टी झालंय. कसं टेस्ट कसं लागतंय, काय असं खाल्यावर का वाटतंय? पकोडे सारखा. पकोडे? कसला पकोडा? चिकन सारखा नाही वाटला? नाही ना? नाही चिकन सारखा पण लागला. चांगलं झालंय का? यम्मी आहे ना. यम्मी आहे बस ना? इकडे ओके बस बसून खा. खाऊया. स्वागत है. सानू बसली. सानूने एक खाला, तिच्या डोका दुखायला लागला म्हणून तिने अच्छा. taste करणार. का ग, ऑइली होतं म्हणून नाही आवडला. चला या 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 मिक्स करून घ्यायचं. हा, डिप करून चटणी पाडली. छान आहे, मस्त, कसं लागते? एक नंबर. म्हणतो ना आतमध्ये थोडंसं कच्चा राहिला. कच्चा राहिलात म्हणजे मला असं वाटतंय नॉर्मली. नॉर्मली. टेस्टला छान आहे ना एकदम. मस्त आहे. तुला नाही आवडला? एक संपवला आणि मोठावाला. जर कच्चा राहिला असतं ना, मग मला असं काही वाटत नाही मला कच्च्यासारखं, पण ते पातळ करायला पाहिजे होतं. मी तुला बोललो ना पातळ. सोयाबीनचा टेस्ट असंच असतं. तर चला आता मस्तपैकी आम्ही सोयाबीन कबाब खातो. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. म्हणजे आता आम्ही सोयाबीन कबाब खाणार आणि 1 तास थांबणार, मग नंतर जेवणार. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा हा छोटासाच ब्लॉग झाला असेल. तर पूर्ण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.